विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला, असा एकच मर्द मराठा संभाजी राजा होऊन गेला, संभाजी राजा होऊन गेला। स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास, रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस, दुश्मनांना वाटत होती ज्याची भीती, असे आमचे संभाजी राजे छत्रपती छत्रपती। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण स्वराज्य रक्षक संभाजी राजे याविषयी माहिती घेणार आहोत। तर संभाजी राजे हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते। संभाजी महाराज यांनी वडिलांच्या निधनानंतर मराठी साम्राज्य सांभाळले। संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक आणि जनतेच्या मनामनात रजलेला एकमेव राजा होता। संभाजी राजांनी 1681 ते 1689 अशी 9 वर्ष त्यांनी दुसरे छत्रपती म्हणून राज्य केलं होतं। तर संभाजी महाराजांचा जन्म हा 14 मे रोजी झाला होता, म्हणूनच आपण आजपर्यंत अवघे 300 वर्ष आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत। महाराष्ट्रात हा दिवस खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती साजरी होते। संभाजी राजेंची जयंती वर्षातून 2दा साजरी होते, कारण त्यांच्या तारखेमध्ये अजूनपर्यंत वाद असल्यामुळे किंवा मग पंचांगण मांडणारे काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार सुद्धा साजरी करतात। संभाजी राजांची जयंती ही विविध कार्यक्रमाने आयोजित केली जाते। छत्रपतीच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात, गड किल्ल्यावर उत्साहाचे आयोजन केले जाते, इतिहासाच्या पानातून आणि महाराजांच्या शौर्याचे धडे घेतले जातात। संभाजी महाराज यांच्या जयंतीबद्दल आपण आज काही गोष्टी जाणून घेणार आहोत। तर संभाजी राजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या पोटी किल्ले पुरंदर येथे झाला होता। मात्र पुढील अवघ्या 2 वर्षामध्ये सईबाई यांचे निधन झाले। त्यानंतर संभाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, चिकित्सापणा आणि राज्यकारभाराचे सर्व गुण संपन्न केले होते। ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अतिशय देखणे, अतिशय शूरवीर, ते अनेक भाषात विश्वविरादत पारंगत होते आणि ते एक अतिशय दूरदृष्टी धुरंधर राजकारणी सुद्धा होते। राजकारणातील बारकावे त्यांनी आत्मसात केले होते। 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तोपर्यंत संभाजी राजे राजकारणातील अगदी लहान सहान बारकावे आणि रणांगणातील डावपेच यामध्ये तरबेज झाले होते। त्यांच्या विनम्र स्वभावाने रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले। संभाजी महाराज हे साधू संतांबद्दल अतिशय दयाभावी होते। वयाच्या 9व्या वर्षी संभाजी महाराजांना अंबरचा राजा जयसिंग याच्याकडे राजकीय बंधक म्हणून राहण्यासाठी पाठविण्यात आले होते। संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा राज्य आणि मुघल साम्राज्यामध्ये अनेक लढाया झाल्या। मराठा राज्याला आकार देण्यासाठी ते आवश्यक होते आणि त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेसाठी ते आदरणीय होते। संभाजी महाराज मराठी व्यतिरिक्त ते इतर भाषाही बोलत असत। संभाजी राजांनी राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सर्व बाबीमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा म्हणजेच शिवाजी महाराजांचा आदर्श स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवला आणि त्याचप्रमाणे धार्मिक धोरणावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा ठसा उमटवला। छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान होते। राजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला होता। बुद्धभूषणात काव्य, शास्त्र, संगीत, पुराण आणि धनुर्विद्या या 3 भागात अभ्यासाचा उल्लेख केलेला आहे।
त्यात राजा आणि त्याचे गुण, राजाचे सहाय्यक, राजाचे सल्लागार, त्यांची कर्तव्य, खजिना, किल्ले, सैन्य, गुप्तहेर, नोकर या संपूर्ण विषयाची माहिती मिळते. तर धर्म कल्पकता हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडित यांनी संभाजी राजांसाठी लिहिला होता. अभ्यकारे या परदेशी लेखकाने संभाजी महाराजांच्या युद्धकलेतील कौशल्याचे कौतुक केले होते. यावरून संभाजी महाराजांची अफाट बुद्धिमत्ता, ज्ञान आणि अनेक भाषांमधील प्रभुत्व आणि धार्मिक भक्तीचा अंदाज येतो. केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजांना चांगले शिक्षण दिले, हे त्यांचे गुरु होते. अनेक ऐतिहासिक दस्तावेजानुसार संभाजी राजे अतिशय देखणे आणि शूर होते. संभाजी महाराज लहानपणीच राजकीय रणनीती, गनिमी कावा शिकले होते. संभाजी किंवा मग छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या होत्या. त्यावेळी संभाजी महाराजांसारखा योद्धा शोधूनही सापडला नाही. छत्रपती संभाजी महाराज शासन चालविण्यातही अत्यंत तरबेज होते. ते एक कुशल संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले होते. त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये 120 युद्ध लढले आणि त्यात एकही पराभव झाला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याच्या बळावर अल्पावधीतच मराठा साम्राज्याचे रक्षण आणि विस्तार केला. संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याच्या 15 पट अधिक असलेल्या मुघल साम्राज्याशी एक हाती लढा दिला. संभाजीराजांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 120 लढाया लढल्या. या 120 पैकी एकही लढाईत ते अयशस्वी झाले नाहीत, अशी या राजाची कार्यकीर्द होती. आता आपण पाहूयात की संभाजी महाराजांना धर्मवीर संभाजी असं का म्हटलं जातं. 1680 मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने पुन्हा दख्खनकडे लक्ष वळविले. मात्र संभाजी महाराजांच्या शौर्यामुळे ते खूप कठीण होते. 1689च्या सुरुवातीला छत्रपती संभाजीराजे यांचे मेहुणे गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. मराठे आणि मुघल सैन्यात खूप मोठा संघर्ष झाला. मराठ्यांची ताकद कमी पडली. शत्रूचा अचानक झालेला हल्ला आणि मराठा मावळे परतवून लावू शकले नाहीत. यावेळी संभाजी राजांना जिवंत पकडण्यात मुघल सैन्य यशस्वी झाले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबासमोर हजर करण्यापूर्वी बहादूरगडला नेण्यात आले. औरंगजेबाने अट घातली होती की संभाजीराजांनी धर्मांतर केले तर त्यांचा जीव वाचेल. मात्र संभाजीराजांना ही अट मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता. औरंगजेबाच्या 40 दिवसांच्या अनंत अत्याचारानंतर 11 मार्च 1689 रोजी फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. असह्य अत्याचार सहन करून सुद्धा संभाजीराजांनी स्वराज्य आणि धर्माप्रती असलेली निष्ठा कधीच सोडली नाही. त्यामुळे त्यांना धर्मवीर ही पदवी देऊन गौरविण्यात आले आहे आणि तेव्हापासूनच आपल्या राजाला धर्मवीर ही पदवी देण्यात आली आहे. स्वराज्य रक्षक की धर्मवीर हा आणखीन एक मुद्दा राजांविषयी संबोधला जातो. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणावे की स्वराज्य रक्षक यावरून सुद्धा वाद झालेला आहे. देशातील हिंदुत्ववादी लोक संभाजीराजांना धर्मवीर म्हणतात, तर पुरोगामी लोकांच्या मतानुसार संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक असे संबोधले जाते. पुरोगामाचे म्हणणे आहे की काही लोक संभाजी महाराजांना विनाकारण हिंदुत्ववादी ठरवितात. त्यांच्यासाठी त्यांच्या नावापुढे धर्मवीर लावतात. संभाजी महाराज हे आपल्या धर्माशी एकनिष्ठ होते. त्यासाठी प्रसंगी त्याने प्राणाचे बलिदानही दिले. त्या त्यागाची आठवण म्हणून त्यांना धर्मवीर ही उपाधी देणे योग्यच आहे असे हिंदुत्ववाद्याचे म्हणणे आहे. मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा राजा, आजही गौरवगीते गाती, ज्यांची ओवाळुनी पंचारती, तो एक केवळ माझा शिवछत्र संभाजी राजा.
शिवछत्रपती संभाजीराजा. आजपर्यंत जनतेच्या मनामध्ये आणि रयतेच्या मनामध्ये राज्य करणारा एकमेव राजांचा पुत्र आणि एकमेव शिवाजी महाराजांची गादी चालविणारा एकमेव राजा हा शिवछत्रपती संभाजीराजे यांनाच संबोधलं जातं. तर ही संपूर्ण शिवछत्रपती संभाजीराजाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.